हाय फ्रेंड्स, आज आराध्या तिच्या आईवडिलांसोबत बाहेर मस्त फिरायला निघालेली आहे तिच्या आजी आजोबांकडे, म्हणजे परीच्या आईवडिलांकडे. लोणावळ्याला चाललेले आहेत. तिथून तसेच भाजी लेणी सुद्धा ते करणार आहेत. आता आराध्या, परी, निलेश घरी पोहोचलेले आहेत परीच्या आईवडिलांकडे. आराध्याचं छान तिच्या आजीने औक्षण करून स्वागत केलेलं आहे. आराध्या पहिल्यांदाच लोणावळ्याच्या तिच्या आजीच्या घरी गेलेली आहे. आता परीचं सुद्धा औक्षण करत आहे परीची आई. खूप मजा करत आहे. आराध्याचे आजोबा आले आहेत. आता परी सुद्धा आहे घरात. बीन बँगवर जम्पिंग करून मस्त आराध्याची मजा चालू आहे. मनसोक्त आनंद लुटत आहे तिच्या आजोळाचा. आराध्याला मस्ती करायला फार आवडते. आता छान थ्री व्हीलची स्कूटर आराध्या चालवत आहे. ही तिच्या स्वयंदादाची लहानपणाची स्कूटर आहे, म्हणजे परीच्या मोठ्या बहिणीच्या मुलाची. ती अजूनही त्यांनी ठेवलेली आहे आठवण म्हणून. आता ती आराध्या चालवत आहे. आराध्याच्या मावशीने, निवेदिता मावशीने तिला छान नारळ पाणी दिलं आहे. फिनिश कर. आराध्या नारळ पाणी पितीये. फिश टँक बघत आहे. आराध्याला फिश टँक खूप आवडतो. खूप सुंदर त्याच्यात मध्ये मासे आहेत, कलरफुल. खूप छान दिसतात बघा. आराध्या आता छान आता डान्स करतीये. आराध्याचा डान्स सुरू झाला आहे. आता तिची चालू आहे मौज मस्ती, एन्जॉय करणं चालू आहे. आता खाली गार्डन मध्ये गेली आहे त्यांच्या झोका खेळण्यासाठी. मंदिरामध्ये सुद्धा गेली आहे. झोका खेळून झाल्यानंतर तिथे जवळच एक मंदिर आहे छान. परी तिला घेऊन गेली आहे. स्वयंदादा आहे तिच्या सोबत. आता नेक्स्ट डे आराध्या गेली आहे कारले भाज्याची लेणी. तिथे धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी परी, आराध्या, निलेश, तिचा स्वयंदादा, परीचे आईवडील हे सगळेजण गेले आहेत. आराध्या छान पायऱ्या चढतीये स्वतःहूनच. पाऊस पडतो आहे वरून. खूप छान निसर्ग दिसतोय. तिथून छोटासाच वॉटरफॉल आहे तिथे, म्हणूनच तिकडे गेले. जास्त मोठ्या धबधब्यामध्ये नाही गेले. खूप छान निसर्ग दिसतोय, नैसर्गिक धबधबा.